नमस्कार बाळांनो, मी संदीप घाटगे. आता बोर्डचे पेपर चेक करण्यासाठी म्हणजे त्याच्यामधील ऑब्जेक्टिव्ह चेक करण्यासाठी एक नवीन नियम आले. काही विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्टिव्ह चुकलेत, काहींनी ऑप्शन्स लिहिलाय, काहींनी आन्सर वेगळं लिहिलंय, असं बरंच काही झालंय. पण हा नवीन नियम आल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना काही चुकलेलं असं वाटत होतं ना, त्याचा फायदा नक्की होणार आहे, मार्क्स मिळणार. आता हे मला कळालं कुठून? सूत्रांकडून. आता सूत्र कोण आहे विचारायची नाही, उगाच माप काढत बसायचं नसतं. जे सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमचं इंजिनिअरिंग फार्मसी ऍडमिशन होईपर्यंत अशा डिटेल देतोय की त्या तुम्हाला कुठंही युट्यूब असं ते कोणही देणार नाही, एवढ्या क्लिअर डिटेल असतात. जुने व्हिडिओ काउन्सिलिंगचे वगैरे, काउन्सिलिंग म्हणजे ऍडमिशन होईपर्यंत तुम्हाला मदत करेनच. ठीक आहे. आता नियम काय आहे तर ऑब्जेक्टिव्ह चेक करायचे आहेत, जे आता सगळ्या सब्जेक्टचे असणार, ज्या ज्या सब्जेक्टला ऑब्जेक्टिव्ह आहे. जुना नियम आपला काय म्हणत होता? तुम्ही आता हा समजा या वर्षीचा क्वेश्चन पेपर आहे, त्याच्यामधला एक ऑब्जेक्टिव्ह पहिला आहे. वेन अ नंबर ऑफ ड्रॉपलेट्स टू फॉर्म अ सिंगल ड्रॉप टोटल एनर्जी वगैरे असं काहीतरी दिलंय. ओके, म्हणजे काय, हे सगळे मिळून एकत्र एक सिंगल ड्रॉप झाला तर काय होणार असं होतं. मग आन्सर पहिलं होतं डिक्रीज, बिकम झिरो, रिमेन सेम, इन्क्रीजेस वगैरे. तर जुन्या नियमानुसार काय लिहायचं होतं आन्सर? ऑप्शन लिहायचा होता आणि त्याचं डिक्रीजेस, हे करेक्ट आन्सर आहे त्याचं. ठीक आहे, हे असं लिहायचं होतं. पण आता नवीन नियम काय आलाय तर तुम्ही हे असं लिहिलं तरी चालतंय. म्हणजे हे जर पहिला लिहिलं तर हे करेक्टच होतं. म्हणजे हा जुना नियम होता, नवीन नियमला असं लिहिलं असेल तर ते बरोबरच आहे. पण नवीन नियम मध्ये फक्त तुम्ही ऑप्शन टाकला ए करेक्टचा तरी तुम्हाला मार्क दिले जाणार. म्हणजे तुम्ही ऑप्शन करेक्ट लिहिलाय, मार्क दिला जाणार. समजा ऑप्शन लिहिलाच नाही काही विद्यार्थ्यांनी, फक्त काय लिहिलं त्याचा आन्सर डिक्रीजेस, तरी बरोबर दिला जाणार, म्हणजे एक मार्क दिला जाणार. म्हणजे जे दोन्ही लिहिणं गरजेचं होतं जुन्या काळात, म्हणजे मागच्या इयर पर्यंत वगैरे, तर तिथं आता सेपरेट सेपरेट लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळणार. आणखीन ह्याच्यामध्ये काय आहे, जर तुम्ही काय केलंय, ऑप्शन चुकलाय, ऑप्शन बरोबर कुठला होता ए, पण ऑप्शन चुकला, तुम्ही चुकून बी सी डी असं काय ते टाकलं, पण आन्सर बरोबर लिहिलंय तरी तुम्हाला मार्क दिला जाणार. म्हणजे काय, नुसतं ऑप्शन लिहिलाय बरोबर आहे, फक्त आन्सर लिहिलंय तरी बरोबर आहे, ऑप्शन चुकीचं लिहिलाय पण आन्सर करेक्ट लिहिलंय तरी बरोबर आहे. पुढं ऑप्शन तुमचा बरोबर आहे पण आन्सर काय लिहिले तुम्ही चुकीचं लिहिले, मग तुम्हाला मार्क मिळणार का? नाही, ही केसमध्ये तुमचा मार्क मिळणार नाहीये, हे मार्क गेले. क्लिअर? म्हणजे म्हणणार हे पण द्या की हे पण द्या, जर झालं असतं ना मग रॅन्डम 2-2 आन्सर टाकले असते मुलांनी. का? आन्सर एकाचं ऑप्शन एकाचं बसणार की 50% जिंकण्याचा चान्स आला असता ना. त्यामुळं मुलांच्या साईडने ही गोष्ट दिली, आन्सर बरोबर राहू दे, ऑप्शन चुकू दे, मग मुलांना मार्क दिला जाईल, पण हे इथं केसला दिला जाणार नाही. म्हणजे हे 3 प्रकारे वेगवेगळं लिहिलं तर बरोबर आहे. हे तर नेहमीप्रमाणे बरोबर एक्झॅक्ट करेक्ट आहे. हे फक्त ऑप्शन फक्त आन्सर मार्क दिले जातील, आणि हे ऑप्शन चुकलाय आन्सर करेक्ट आहे त्यांनी मार्क दिला जाईल, ह्या केसमध्ये मार्क दिला जाणार नाहीये. क्लिअर आहे? हे नियम आहेत, बदललेत. तुम्हाला ह्यातलं काही जर बसत असेल तर तुमचे मार्क्स नक्की मिळणार. पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोय की फिक्स मार्क तुम्हाला कुठे मिळणार आहेत. म्हणजे काही क्वेश्चन चुकीचे आहेत, चुकीचं असल्यासारखे टाकलेत, क्लिअर त्याचे आन्सर बोर्ड मध्ये नाही आहेत, मग ते मार्क्स तुम्हाला कसे मिळतील पेजेस, याच्या पुढचाच व्हिडिओ देतोय तुम्हाला की बाबा कुठं तुम्हाला इझिली मार्क्स मिळतील. तुम्ही तिथे लिहिण्याचा प्रयत्न जरी केला असेल तर तिथं हात ढिल्ले सोडून तुम्हाला मार्क मिळाले. त्या पण गोष्टी आल्या कुठनं? सूत्रांकडून. प्लस तुम्हाला सीईटी साठी वगैरे तयारी करणार आहे, जेडब्ल्यू नीट सगळे PYQ आणि तुम्हाला टेस्ट सिरीज ऍप्लिकेशन मध्ये फ्री दिलेले आहे. ऍप्लिकेशनची लिंक आहे बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, नाहीतर गो अहेड अकॅडमी सर्च करा, तुम्हाला ऍप्लिकेशन मिळेल. काउन्सिलिंगचा डेटा पण मी तिथं अपलोड करून येतोय. 1-2 दिवस थांबा, थोडस तीर्थयात्रेला मी चाललोय, जर असं फिरून आलो की मग तुम्हाला उरलेला डेटा तुम्हाला 2 दिवसांनी देईनच. चला, थँक्यू.